नमस्कार, मी कुंदन संखे। मी आज जिकडे उभा आहे ते आहे त्याचं नाव आहे तारापूर औद्योगिक क्षेत्र, म्हणजे MIDC आपण म्हणूया, जी देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे। पण तेवढंच ती परिचयाची असण्याचं दुसरं एक कारण म्हणजे सर्वात मोठं होणारं प्रदूषण। आता मी हे बोलण्याच्या आधी हेही सांगतो की जरी मी सरकारी पक्षात असलो तरी काही लोक म्हणू शकतील की तुम्ही सरकारी पक्षात आहात, परंतु सरकारी पक्षात असणं पदाधिकारी आणि ते असलेले प्रश्न हे न मांडणं हे गरजेचं नाहीये। प्रश्न हे मांडावे लागतील जर प्रश्न निर्माण झाले तर। आता मी हे तुम्ही बघा, हा आहे नैसर्गिक नाला। आता मला वासही घेणं कठीण होत आहे, म्हणजे एवढा घाण वास, उग्र वास इकडे सुरू आहे। आणि हा जो नाला आहे, हा नाला पूर्वीचं जसं MIDC जेव्हा नव्हती आणि MIDC आहे तेव्हा हा नैसर्गिक नाला म्हणून हा गॅप दिसतोय तुम्हाला, हा नॅचरल नाला आहे। म्हणजे पावसाचं पाणी जर इथे पडलं तर ह्या नाल्यातून इथे डेड एंड आहे, म्हणजे ह्याच्या पलीकडे गाव आहे, तिकडनं ते पावसाचं पाणी नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून खाडीकडे जावं हे म्हणून हे परंपरागत नॅचरल नाले आहेत। परंतु सध्या या नैसर्गिक नाल्याचा वापर हे उद्योग हे केमिकल बेकायदेशीररित्या सोडण्याकरता, पर्यावरणाची हानी करण्याकरता आणि गावातील शेतजमीन नापीक करण्याकरता आणि या नैसर्गिक नाल्या वाटे खाडी आणि पुढे समुद्र म्हणजे मच्छीमारी नष्ट करण्याकरता उपयोग करतायत। आणि इकडचे जे MPCBचे अधिकारी आहेत, MPCBचे, यांना ह्याचं काहीही पडलेलं नाही। या नाल्यातून, ह्या नाल्याच्या पलीकडेच एक संप आहे, ज्याला आपण CETP ला एकत्रित करण्याकरता संप एकत्र, म्हणजे सर्व कंपन्यांचा एक संप एकत्र येतो, जिथे सर्व केमिकल एकत्र केलं जातं आणि त्याच्या पलीकडे ते रिसायकल करण्याकरता कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला पाठवायचं असतं। परंतु त्याचा वापर कोणी करत नाही, कारण त्याला ट्रीटमेंटचे चार्जेस द्यावे लागतात। आणि अशा पद्धतीने हा फेब्रुवारी महिन्यामध्ये हा नैसर्गिक नाला पूर्णपणे भरून वाहतोय आणि त्याचा वापर हे उद्योग MPCB अधिकाऱ्यांना हाताशी पकडून बेकायदेशीररित्या करतात। आता इकडनं हा जो नाला गेला, हा नाला पलीकडे इकडे जाऊन हे सगळा शेवटचा उद्योग आहे MIDCचं। ह्याच्या पलीकडे गावातल्या शेती आहेत आणि ह्याच्यातून नैसर्गिक नाल्याद्वारे ते जे हे आहे ते पोचतं कुठे, खाडी आणि समुद्र। आता आम्हीच मागे मागणी केली होती की जिकडे जिकडे डेड एंड आहेत नाल्यांचे तिकडे तुम्ही ते पॅक करा, जेणेकरून गावामधल्या शेतीमध्ये पाणी केमिकलचं कोणी बेकायदेशीर सोडणार नाही। आम्ही चांगले, आणि त्याच्याकरता मी MIDCचं अभिनंदन करतो की त्यांनी हे जे शेवटचं एंड आहे तिकडे ते बांधकामाने तो नाला बुजवलाय, म्हणजे जर कोणी बेकायदेशीर जर केमिकल सोडलं ते जाणार नाही। परंतु आज ते बंद केल्यामुळे हा जो केमिकलचा जो फ्लो आहे तो इकडे येऊन त्या गटारीमध्ये घुसला केमिकल आणि इथे जाऊ शकत नाही। म्हणून ह्या दोन गटारी जवळ इथे गेल्या आणि पलीकडे गेलाय। आणि हे या नाल्यामध्ये कुंभवली एकलारे हे जे गाव आहे, म्हणजे माझंच गाव आहे ते, त्या गावाचं जी पाण्याची लाईन आहे ती गेली कालपासून फुटलेली आहे। आता गावातल्या लोकांना पाणी मिळत नाही आणि हे तुम्ही स्वरूप बघितलं तर तुम्हाला क्लिअर येईल, इथे उभं राहणं कठीण आहे, एवढा वास येतोय। आता माझं म्हणणं आहे की मी या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना हे चित्र, तारापूरचं विदारक चित्र हे त्यांनी बघावं। आणि हे जे अधिकारी MPCBचे आहेत, विशेषतः वसावे उपप्रादेशिक अधिकारी, हा वसावे स्वतःला MPCB बोर्डाचा अध्यक्ष समजतो। गेल्या 3 वर्षांमध्ये त्यांनी करोड रुपयाची माया जमवलेली आहे आणि ही माया, केमिकलची माया, ते घरात घालण्याचं काम करतायत। त्यांना काही फरक पडत नाही, त्या म्हणतात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। गेल्या काही महिन्यांपूर्वी सन्माननीय आपल्या जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना झापलं होतं, पण तरी त्यांना काही फरक पडलेला मिळत नाही। असा हा जो वसावे आहे ह्याला उचलून फेकला पाहिजे आणि ह्याला जर कोणी हात वर्धहस्त देत असेल तो कुठलाही असो, सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधातला असो, त्याला पण सोडता कामा त्याचाही आम्ही चेहरा फाडू की अशा प्रकारे त्या नैसर्गिक नाल्यांची वाताहत जी केलेली आहे आणि ह्याचा वापर केमिकलचा होतो। आणि आज ते नाला बंद करण्याची मागणी MIDCचा मी नक्की करतो, त्याच्यामुळे दिसलंय। आणि आज नळाचं पाणी या केमिकलच्या मध्ये आहे। हे चित्र बदलायचं असेल तर सर्वांनीच या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली पाहिजे। आता मी हा नाला फोडतोय कारण पर्यायच मिळत नाही,
आता हा नाला फोडला की पुन्हा पाणी आमच्या शेतीकडे जाईल. तर आता फोडलं तरी लाईन दुरुस्त होऊ शकत नाही आणि हे संप होऊ शकत नाही. तर मी पुन्हा सांगतोय की सर्व आपल्या इकडचे ही सर्व हा सत्तेतला आणि विरोधातला प्रश्न नाही, हा प्रश्न आहे पर्यावरणाचा. जो या अधिकाऱ्यांना हे अधिकारी आपल्या नाकावर टिचून काही कारखानदारांना हाताशी पकडून जे करोड रुपयाची माया जमवत आहेत. आणि हा वसावे आहे, ह्या वसाव्याला सांगतोय, ह्या वसाव्याला धरून ठोकलं पाहिजे. मी भाषा वापरतोय कारण आम्हाला आमचा पण संयम तुटतो की तो वसावे नावाचा अधिकारी या 1200 कंपनीचा मालक असल्यासारखा तो सरळ त्याच्या हे अधिकारी बघत नाही का की चाललंय ते. त्यामुळे ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी. मी आदरणीय पंकजाताई मुंडे, आदरणीय सिद्धेश कदम यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांना विनंती करतो की तारापूर हे दिसतं मोठे औद्योगिक वसाहत, पण खालचा तो बेस आहे. म्हणूनच लोक उद्योगाला विरोध करतात. याचं कारण हे आहे की अशा प्रकारचा उद्योग नकोय जे पर्यावरणाचा ऱ्हास करेल, प्रदूषण करेल. मग लोकांनी का सहकार्य करावं आणि आम्ही पण त्यांना कसं सांगावं की ह्याच्यातून चांगलं काय ते घडेल म्हणून. हे त्याचं कारण आहे. आणि ही आज ह्याची ताबडतोब दखल घ्यावी आणि संबंधित अधिकारी जो आहे हा वसावे याला पहिलं इकडनं बरखास्त करावं, ह्याची पूर्ण चौकशी करावी. त्याची अशी बदली होणारच आहे. त्यामुळे 3 वर्ष त्यांनी सर्व काही जे काही करायचं करून चुकलाय, काही नाही काय काम हे नाही. त्यामुळे हे अतिशय विदारक चित्र आहे. याची आम्हाला स्वतःला लाज वाटते, परंतु आम्ही ते लाज वाटून थांबणार नाही. आम्ही 100% ह्याच्यावर कारवाई करा. भविष्यामध्ये ह्याच्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये एक कठोर कारवाई अधिकाऱ्यांसह ह्या कारखानदारावर हे सरळ सरळ उल्लंघन दिसतंय. ही कारवाई करावी मागणी करतोय. आणि अशा प्रकारच्या कृत्याचं कुठेही समर्थन आम्ही कधीच करत नाही. आणि ह्याच्यावर ताबडतोब MPCBने ह्याच्यामध्ये यावं, ऍक्शन मध्ये यावं आणि प्रथमतः या वसावेला बाजूला करावं आणि वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पूर्ण चौकशी करून हे सर्व चालले उद्योग हे सगळे थांबावेत ही विनंती मी या माध्यमातून करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.